डॉट बॉलची संगता सागरच्या माध्यमातून मैदानात केली जाते. चांगला फटका यावेळी मात्र डीप एक्स्ट्राच्या डोक्यावर सूरजच्या बॅट मधून आलेला कणखर नेतृत्वाचा सिक्सर. बॅटर सूरज कोंडिलकर आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती. षटकाराला षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती लागला गेला. माझा 43 कसं काय? अरे ते असं आलं की तुला इंग्लिश 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जनमाना पुशीर संघाच्या धावफलकावरती या धावा पाहायला मिळत आहेत. सागर आपण पाहतोय सूरज कोंडिलकरच्या बॅट मधून दैदिप्यमान षटकार जरूर आपण पाहिलाय. आणखी एक चांगला स्ट्रोक दैदिप्यमान. इथे डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय खणखणीत षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. टोटल मात्र 49 या आकड्यावरती आहे. ऑन हॅट्रिक बॉल सूरज कोंडिलकर सध्या ऑन हॅट्रिक बॅटर पाहायला मिळतोय. परंतु पाहूयात या बॉल वरती षटकार येईल की नाही. सर्वांच्या नजरा या बॉल वरती जरूर लागल्यात. फटका उचलला नाहीये. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचते अर्धशतकी खेळली. 50 या आकडा. षटका विचार करायला गेलं तर शेवटचा मला वाटतं या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. अर्थातच मंडळी विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोल्हारे आयोजित अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा स्थळ विठ्ठल रखुमाई मंदिर कोल्हारे कर्जत रायगड 17 जानेवारी ते 18 जानेवारी हा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा. सर्वांना विनंती या सोहळ्याला प्रत्येकाने हजेरी लावायची आहे. एक भव्य दिव्य आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पियुष आपण पाहतोय ज्याने दुसरे षटक या ठिकाणी फेकलं होतं. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय चालू आहे. 50 धावा धावफलकावरती पहिला बॉल पियुषच्या माध्यमातून आलाय. डॉट चांगला फटका यावेळी अगदी लॉंग ऑफला क्लिअर करत असताना येतोय सूरज कोंडिलकरच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार षटकार.
फार चांगले स्ट्रोक आपण पाहतोय. सूरज कोंडिलकर मैदानात आले काय आणि या पटक्यांच्या अतिशिवाची मैदानात चालू केली काय. आणखी एक चांगला बॉल अप्रतिम. पियुष आपण पाहतोय सध्या गोलंदाजी सज्ज आहे. डॉट आला तदनंतर षटकार आलाय तदनंतर पुन्हा एकदा डॉट येतोय. गावदेवी क्रिकेट संघ कोल्हारे आयोजित सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2026. हा चांगला फटका आहे. इथे सुद्धा बॉल जाईल सीमारेखा पार. वन बाउंड चौकार. 4 धावांच्या मदतीने मात्र टोटल काहीशी पुढे सरकते. जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 60 या आकड्यावरती. जबरदस्त मोठी धावसंख्या सध्या मैदानात आहे. साठ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पियुष चांगला फटका आहे अगदी रडार मध्ये स्लॉट मध्ये बॉल त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट. इथे येते सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून आणखी एक षटकार. षटकाराची रणनीती आपण पाहतोय. टोटल मात्र जाऊन पोहोचले 66 आकड्यावरती. काहीतरी चाललो घरी 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापपर्यंत. सुनीलजी जोशी यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 षटकार सूरज कोंडिलकरने ठोकले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. सकाळी सकाळी सगळ्यांनी टी शर्ट घेतले आणि मग इकडे आले का. पालखी तिकडे पोचली असेल. सगळे टी शर्ट घेऊन इकडे आलेत. चांगला बॉल. डॉट बॉलची संगता करत असताना मात्र या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपवलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 66 आकड्यावरती. सहासष्ट धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. नितीन आपण पाहतोय गोलंदाजीला सज्ज आहे. फार मोठ्या धावसंख्येचा उच्चांक आतापर्यंत गाठला गेलाय. सकाळी 63 धावा पाहिल्या होत्या परंतु आता चांगला फटका. इथे आणखी स्ट्रोक पाहायला मिळतोय. दिनेशच्या बॅट मधून कणकणीत षटकार आहे. या षटकाराच्या रणनीतीने धावसंख्या पुढे सरकली जाते. 72 आकड्यावरती काड्याचा पाडा आणि त्याच्या विरोधात कोण रे. काड्याचा पाडा त्याच्या विरोधात कोण आहे. चोरावले टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. षटकार आलाय. नितीनच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना दिनेशने डोकलेला षटकार. दर्शनने डोकलेला षटकार. जबरदस्त बॅटिंग सध्या दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 14 बॉल 36 वरती
त्याची वैयक्तिक पारी चालू आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात. दादा घेतलेला कॅच मैदानावरती ड्रॉप केला जातो, प्रश्न थोडा वेगळा आहे. अगदी सूरज सुद्धा आपण पाहतोय 10 बॉल 29 वरती पारी चालू आहे. एकीकडे पाहायला गेलं तर दर्शन त्याच्या बॅटिंगचा विचार करायला गेला तर 15 बॉल 38 वरती पारी चालू आहे. हा मात्र इथे रनआउटची विकेट, फलंदाज होईल बाद. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. चला चालू करा पंच. 3 बॉल शिल्लक आहेत नितीन या गोलंदाजाचे. चांगला फटका, यावेळी पुन्हा एकदा येतील 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने टोटल पाहायला मिळते 78 या आकड्यावरती. 78 रन्स स्कोर बोर्ड. षटकार आहे का? इथे येतील 80 धावा. बॉल पाठव मैदानात. टोटल मात्र पाहायला मिळते 80 आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे सुद्धा चुकी झाली आहे. इथे सुद्धा येतील 4 धावा. 84 धावा धावफलकावरती लागलात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. कितपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल ते पाहूयात. आतापर्यंत हायेस्ट धावा संख्या या स्पर्धेची पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ